नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। पलूस तालुक्यात महसूल कर्मचारी कोमात, मुरुम माफिया जोमात। दुधोंडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुरुमीकरण करण्याचे काम कंत्राटदार बाळासाहेब पवार यांना दिले होते। यामध्ये दुधोंडी ते दळवी वस्ती व दुधोंडी ते माणिक ठोंबरे यांची वस्ती या कामासाठी लागणारा मुरुम कंत्राटदार बाळासाहेब पवार यांनी शासनाचा महसूल बुडवून या रस्त्यावर 250 ब्रास टाकला। हे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी यावर आवाज उठविला। तातडीने तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांनी रस्त्याचा पंचनामा करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले। या प्रकरणी तलाठी सर्कल यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने ग्रामस्थ संभ्रमावस्थेत। तरी या दोन्ही रस्त्यांचा पंचनामा व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। रामचंद्र आरणे राहणार दुधोंडी गेले 8 ते 10 दिवस झालं मुरुम हा अवैधरित्या रात्रंदिवस उत्खनन करून दुधोंडी ते दळवी वस्ती म्हणून इथं रस्ता आहे शेतीत जाणारा, त्या रस्त्याला मुरुम आणि दुधोंडीत अनेक ठिकाणी रस्त्याला मुरुम टाकले। शेकडो ब्रास मुरुम चोरीचा आणून रॉयल्टी कुठलीही शासनाला न भरता वेळोवेळी नायब तहसीलदार तलाठी सर्कल यांना वेळोवेळी सूचना केली की सध्या असं मुरुम उत्खनन करून टाकत आहेत, तरी आपण यांना धरून रॉयल्टी भरून वगैरे कारवाई करा। तर सदरच्या ठिकाणी तिने कोणतीही कारवाई केली नाही। त्यांचं आणि त्या माफियांचं काहीतरी लागेबंदी असणे शक्यता आहे, नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांनी कारवाई केलेली नाही। तरी या सदरच्या रस्त्याचा पंचनामा होऊन दुधोंडीत जागोजागी टाकलेला मुरुम त्याचा पंचनामा होऊन योग्य ती कारवाई व्हावी व रॉयल्टी शासनाची जी आहे ती भरून घेऊन त्याचा योग्य ते पंचनामा करावा।